रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावरून भाजपा शिवसेनेत वाद होण्याची शक्यता आहे। फडणवीसांनी यात लक्ष घालावं असं मंत्री उदय सामंत यांनी मागणी केलेली आहे। निलेश राणे यांनी या संदर्भात वक्तव्य केलं होतं। रत्नागिरी विधानसभा हा भाजपाचाच असायला हवा, या ठिकाणी भाजपाचाच उमेदवार असायला हवा विधानसभेमध्ये असं वक्तव्य निलेश राणे यांनी केलं होतं। आणि त्यानंतर आता मंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात मागणी केलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालावं अशी मागणी उदय सामंत यांनी केलेली आहे। उदय सामंत हे रत्नागिरी विधानसभेचे आमदार आहेत आणि याच मतदारसंघावर निलेश राणे यांनी सुद्धा दावा ठोकलेला आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये उदय सामंत यांच्या रत्नागिरी मतदारसंघातून म्हणावा तसा लीड हा नारायण राणे यांना मिळाला नव्हता। त्यानंतर निलेश राणे यांनी ही भूमिका मांडली, त्यावर उदय सामंत यांनी ही मागणी केली आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठचाही मतदारसंघ मागण्याचा अधिकार आहे, तसा कदाचित निलेशजींनी मागितलेला असेल आणि म्हणून त्यांच्यावर आक्षेप घेणं किंवा त्यांच्यावर रागावणं हा काही भाग होऊ शकत नाही। परंतु एक मात्र नक्की आहे की मतदारसंघ मागितल्यानंतर महायुतीच्या ह्या सगळ्या संघटनेमध्ये किंवा महायुतीच्या ह्या एकत्रीकरणामध्ये कुठेतरी बाधा येऊ शकते आणि म्हणून मला असं वाटतं की भाजपच्या नेत्यांनी देखील याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, स्वतः देवेंद्रजींनी याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि जर खरोखरच कोणी वेगळं केलं असेल तर ते देवेंद्रजींनी जनतेसमोर आणलं पाहिजे। त्यांच्याकडे गृह मंत्रालय आहे।